रेडी स्टार्ट. रोजगार निर्मिती गेल्या काही वर्षात उद्दिष्टापेक्षा कमी राहिली. या बाबतीत एकट्या सरकारलाच जबाबदार धरता येणार नाही. याचे कारण सरकारच्या बाहेरच्या अनेक घटकांचे प्रयत्न याकरिता आवश्यक आहेत. त्यानुसार प्रसिद्ध झालेल्या आर्थिक सर्वेक्षणानुसार भारताला आपल्या वाढत्या रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या उत्सुक कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी दरवर्षी 80 लाख रोजगार निर्माण करणे आवश्यक आहे. याआधी आपण वर्षाला किमान 1 कोटी रोजगार निर्माण करणे जरुरी आहे असे म्हणत होतो. नुकताच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प रोजगार आणि कौशल्य विकासावर स्पष्ट भर देऊन या महत्त्वाच्या समस्येचे निराकरण करण्याचे उद्दिष्ट स्वीकारून आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा अर्थसंकल्प रोजगार निर्मितीला चालना देईल का, हा प्रश्न अनेकांना नक्कीच पडेल. तरुणींना योग्य रोजगार मिळवून देणे हा आपल्या एकंदरच अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. गेली अनेक वर्षे आपण भारताकडे असलेल्या लोकसंख्या लाभांश, भारताची तरुणाईची शक्ती यावर बोलत आलो आहोत. पण हा लोकसंख्या लाभांश भारताला कितपत चांगल्या प्रकारे मदत करणार, हा महत्त्वाचा प्रश्न आता समोर येतो. सरकारने अर्थसंकल्पात रोजगार वाढवण्यासाठी काही योजना सुरू केल्या आहेत. नवीन कर्मचारी सहभागींना सरकार 1 महिन्याच्या पगाराच्या समतुल्य भेट अनुदान देईल. या रकमेला 15,000 रुपयाची मर्यादा आहे. उत्पन्न क्षेत्रातील कर्मचारी आणि नियोक्ते दोघेही या प्रोत्साहनांचा फायदा घेऊ शकतात. शिवाय पुढील 5 वर्षात 20 लाख तरुणांना कुशल बनवण्याची आणि 1,000 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना आणखी आधुनिक आणि सक्षम करण्याची सरकारची योजना आहे. सर्वात महत्त्वाकांक्षी आणि महत्त्वाची जी योजना सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केली, त्या अंतर्गत 5 वर्षात 1 कोटी तरुणांना 500 प्रमुख कंपन्यांतून इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देणे. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सरकार 1 वर्षासाठी दरमहा 5,000 रुपये अशा प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणावरती स्टायपेंड देईल. तसेच एक वेळ सहाय्य म्हणून 6,000 रुपये देईल. कंपनी कायद्याने खर्च कराव्या लागणाऱ्या सामाजिक बांधिलकीच्या बंधनाखाली या आस्थापनांना ही योजना सक्षम करण्यात येईल. कंपनी हा इंटर्नशिप कार्यक्रम सुलभ, संपूर्ण उपयुक्त व्हावा आणि इंटर्नला प्रशिक्षण द्यावे अशी सरकारची भूमिका आहे. रोजगार आणि कौशल्य विभागासाठी सरकारने 1.5 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नवीन धोरण चांगले आहे आणि चांगले राबवले गेले तर इप्सित ध्येय साध्य होईल. अंमलबजावणीत काही अडचणी दिसतात. कंपनीसाठी इंटर्नशिप देणे किंवा योजनेत सहभागी होणे अनिवार्य नाही. मग स्वतःहून किती जण सहभागी होतील? मोठ्या कंपन्या यात सहभागी होतील का? हा एक मोठा प्रश्न आहे. सध्याच्या कंपन्या गुंतवणुकीसाठी पुढे येत नसल्याची समस्या आहे. स्टॉप.